मराठा आरक्षणाबाबत जरांगे करत असलेल्या टीकेला अखेर देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिले। जरांगे पाटील यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणता निर्णय मी थांबवला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं थेट आव्हानच फडणवीसांनी दिलं। जरांगे कायम मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागत असतात, कायम त्यांनाच प्रश्न विचारत असतात। त्यावर अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबतचे सगळे निर्णय मी आणि मुख्यमंत्र्यांनी सोबत घेतल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयासोबत मी भक्कमपणे उभा राहिलो आहे। जरांगे यांनी आता शिंदे साहेबांनाच विचारावं आणि जर मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणता निर्णय मी थांबवला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईन असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे। राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात। इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो। शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल। देवेंद्र फडणवीसांवर राजीनामा देईन असं म्हणण्याची वेळ का आली असा सवाल जरांगेंनी केला। तुम्ही मराठ्यांचा द्वेष सोडून द्या, तुम्हाला पश्चात्तापाची वेळ येणार नाही। त्यांनी राजीनाम्याची 2 वेळा भाषा वापरली, याचा अर्थ दोष त्यांचाच आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे नाकारून चालणार नाही असं जरांगे म्हणतात। याचाच अर्थ असा वाटतो की 100% याच्यामध्ये दोषच त्यांचा, कारण त्यांनी 2दा ही भाषा वापरली, एकदा लोकसभेच्या नंतर एकदा वापरली, आताही वापरली। परंतु मी जाहीरच सांगतो ना फडणवीस साहेबांना की आम्ही तुम्हाला नाही विरोधक मानलं, तुम्ही का समजून घेत नाही? तुमच्यावरती ही वेळ का आली अशी भाषा वापरण्याची? ते शेवटी करते तुम्ही त्या राज्यात